आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्ही काही करू नका. नाही म्हणजे तुमचा हात लागायचा पूजेच्या तयारीला आणि आमच्या लाडक्या सुनबाईंच्या पदरी जे पुण्य पडणार आहे ते राहून जायचं. तुम्ही काहीही करू नका. आमचा आराध्यावर पूर्ण विश्वास आहे. ती सगळं मॅनेज करेल. राईट? हो मामा, या पूजेची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे ना, मग मी ती व्यवस्थित मॅनेज करेन आणि पूजा सुद्धा व्यवस्थित पार पडेल. हाच आमच्या सुनबाईंचा कॉन्फिडन्स आम्हाला आवडतो. फक्त एक लक्षात असू द्या, 11चा मुहूर्त आहे. 11 वाजता गुरुजी येणार आहेत. नैवेद्य किमान 12 पर्यंत रेडी व्हायला पाहिजे. करशीलच म्हणा. ओके? गुड लक सुनबाई. आराध्या, हे सगळं जबाबदारीचं काम आहे. तुझ्याच्याने जमेल ना? नाहीतर मी गुरुजींशी बोलून घेते आताच. आजी, माझ्यावर विश्वास आहे ना, मी हे सगळं परत मॅनेज करेन. तुम्ही काळजी करू नका. हो, पण मुहूर्त टळता कामा नये. लग्नानंतरची पहिलीच पूजा आहे तुमची. सगळं नीट व्हायला पाहिजे. कुठेही चूक होता कामा नये. हो आजी, तुम्हाला हवंय सगळं तसंच होईल. अगं तू म्हणतेस खरं, पण तुझ्याच्याने होईल का सगळं, त्याची काळजी वाटते मला. त्यात तुझा असा पाय. हे सगळं सांभाळून कसं करणार आहेस तू? बघ बाई, कर काय करायचं ते, पण सांभाळून कर. ताई, हे कोणी आणि का केले हे न कळणं इतके मूर्ख आपण नाही आहोत. इतकी सगळी तयारी केली होती आपण, ती तर वाया गेलीच. अगं पण ह्या बाईंच्या स्वतःच्या घरची पूजा आहे ना, ते हे असं सगळं करून त्यांना काय मिळालं? एवढ्या सगळ्या कामाचा डोंगर माझ्या आराध्याच्या डोक्यावर टाकलाय आणि त्यात तुझा पायही दुखतोय. कसं निस्तरणार आहेस तू हे सगळं? आई, मी तुला आधीही सांगितलं, लढाई सुरू होण्याआधीच असं घाबरून शस्त्र टाकणाऱ्यातली मी नाहीये. ही माझी परीक्षा आहे, सो मी ह्यात पास होऊनच दाखवेन. अरू, मी काय करू ग? यशोधराबाईंनी इतक्या उघडपणे सांगितलंय ना की मदत करू नका म्हणून. कशी तुला मदत करू मला काही कळत नाहीये. पण ताई, तू आज एक नोटीस केलंस? आज आजी पण काही बोलल्या नाहीत. एरवी यशोधरा जेव्हा आईला काही बोलते तेव्हा यशोधराला आजी बोलतात, पण आज खरं तर मलाही आश्चर्य वाटलं, पण आपल्याला माहिती आहे ना, आजी देवाधर्माच्या बाबतीत खूप पर्टिक्युलर आहे आणि ही सगळी नासधूस बघून, हा सगळा प्रकार बघून त्या पॅनिक झाल्यात, म्हणून त्या मी बी काही बोलल्या नसतील. असो, आता हे सगळं डिस्कस करायला वेळ नाही. आपण हे सगळं बघायला हवं आधी. हो आई, तू प्लीज आधी तुझ्या खोलीत जा. अगं पण त्या बाईने जर तुला इथे बघितलं ना, तर ती परत काहीतरी अपमानास्पद बोलेल. कसं करशील तू अरू? आई, तू प्लीज जा ना, आम्ही हे सगळं आवरू. बर. शाहू, आता हे सगळं परत करायचं म्हटल्यावर आपल्याला सामान लागेल ग. हो, अगं पण इतक्या लवकर दुकानं उघडी नसणार आहेत. आपल्याला एक करता येईल, आपण जे सामान आधी मागवलं होतं त्यातलं एक्स्ट्रा शिल्लक आहे, त्यातून आधी तयारीला लागू आणि एक्स्ट्रा काही लागलं तर ऑर्डर करूया. हो चालेल. पण आधी हे सगळं क्लीन करायला हवं आपण. हो हो. चल. कसं होणार आता? काय होणार? आम्हाला तर इतकं वाईट वाटतंय ना. काय झालं ताई? आईसाठी वाईट वाटतंय. आई रिअली सॉरी ग. पण आजचा पूजेचा मुहूर्त आमच्या विजयाचा मुहूर्त ठरणार. शुभस्य शीघ्रम. ते तर झालंच आहे आणि यापुढे सुद्धा जे आम्ही ठरवू ते आणि तसंच होणार. हो ताई, किचन मधली नासधूस बघून आराध्याच्या चेहऱ्यावर 12 वाजले असतील ना? नाही ना रे,
3:13 वाजले बिचारीचे. ते तर तुझ्या चेहऱ्यावरचा आनंदच सांगतोय. नाही, आनंद तर आम्हाला झालाय, पण खरा आनंद आम्हाला कशाचा झाला माहितीये का संजय? कशाचा? स्वयंपाकघरात जे काही घडलं, आय मीन जे आम्ही घडवून आणलं, त्यानंतरची आमच्या आईची रिॲक्शन. आम्हाला वाटलं होतं नेहमीप्रमाणे आई चिडेल, आम्हालाच ब्लेम करेल, पण तसं झालं नाही. आई गप्प होती. काय सांगतेस ताई तू? एक्झॅक्टली. आय वॉज ऑल्सो शॉक्ड. पण आनंद पण झाला, कारण आई गप्प बसणं आपल्या फायद्याचं ठरणार. हा, पण ताई हं? त्या आराध्याने जर सगळं वेळेत केलं तर? तेच तर आम्हाला बघायचं आहे. आराध्या, and the countdown begins. And your time starts now. Tick tick 1, tick tick 2, tick tick 3. अरे हे काय, काम संपलं नाही तुमचं अजून? कसं संपेल? म्हणजे म्हणजे आम्ही सगळी तयारी रात्री करून ठेवली होती, पण अरे बापरे, हे सगळं विचित्र आहे. पण हे असं कोण करेल? शोधून काढायला हवंय कोणी केलंय. पण मला वाटतं त्याआधी हे सगळं सॉर्ट आउट करायला हवं. हो, म्हणजे 11चा मुहूर्त आहे, म्हणजे वेळेवर सगळंच झालं पाहिजे. तुम्ही काळजी नका करू, इथे जवळच एक मार्केट आहे, सकाळी लवकर उघडतं. तिकडे हार, फुलं, भाज्या जे काही लागतं ते सगळं मिळतं. मी स्वतः जाऊन घेऊन येतो, म्हणजे काही इश्यूज व्हायला नको. अरे पण तुला बरं वाटत नाही, कसं जाशील? अगं अक्षयला घेऊन जातो मी, काळजी नका करू, मी घेऊन येतो सगळं. फक्त मला लिस्ट मेसेज कर. थँक्यू सो मच. अगं थँक्यू काय, त्यात आपल्याच घरची पूजा आहे, मी थोडी मदत केली तर काय बिघडलं? काळजी नका करू, लिस्ट पाठव आठवणीने. अगं सरिता, अशा येरझाऱ्या घालून काय होणार आहे? शांत हो बरं तू आधी. कशी शांत बसू मला सांगा. अहो, मला आपल्या आराध्याची काळजी वाटते. हो, एकतर तिचा पाय दुखतोय, त्यात एवढ्या माणसांचा स्वयंपाक, पूजेची तयारी, तिला एकटीला कसं झेपणार आहे मला सांगा. हे सगळं ना त्या यशोधराबाईंनी मुद्दामून केलंय, कळतंय मलाही. पण काय करणार ना, तुला शक्य होतं तेवढी तू मदत केलीसच ना अरुला. हो, पण आत्ता काही करता येत नाहीये ना, म्हणून काळजी वाटतेय. हो ना. आई येऊ? अगं नम्रता, तू आत्ता कशी? नाही म्हणजे तुला बरं वाटत नव्हतं ना? हो, जरा पोटात दुखत होतं, पण आता औषध घेतलंय त्यामुळे बरं वाटतंय. बरं, मी हे सांगायला आले की किचन मधलं सगळं आवरून झालंय. हो का? बरं झालं, देवच पावला म्हणायचं. हो, आणि आराध्याताई तयार व्हायला गेल्यात. त्यांनी तुम्हाला दोघांना सुद्धा तयार व्हायला सांगितलंय. हो. आणि हे दागिने त्यांच्याकडचे दिलेत तुम्हाला घालायला. दागिने मला? हो, आज घरात पूजा आहे ना, त्यामुळे. बरं, तुम्ही दोघं पटकन तयार व्हा आणि बाहेर या. मी कामं आहेत, मी निघते. ठीक आहे? अगं पण अहो अहो त्या 2 बांगड्यांवरून एवढं रामायण महाभारत केलं त्या यशोधराबाईंनी. आता हे दागिने बघितल्यावर तर आणखी काहीतरी. हे बघ, अरुणी दिलेत ना, घाल मग. अहो पण तुझा अरुवर विश्वास आहे की नाही? हा, जरा 4 चौघात बरं दिसावं म्हणून दिले असतील तिने. घाल तू, तिलाही बरं वाटेल.
कशाला एवढा सगळा विचार करतोस तू? व्हायचं ते झालंच ना. नाही, जे व्हायचं ते झालंच, पण हे कोणी केलंय ते शोधून काढणारच आहे मी. आणि त्या आपल्या हाऊस हेल्पशी पण जरा बोलणार आहे. आजच्याच दिवशी सुट्टी घ्यायचं बरं सुचलं त्यांना. हो ना, बिचारा आराध्या वहिनीच्या पायाला एवढं लागलंय, ती एकटी धावपळ करते, 1 मिनिट बसली नाही. नाही नाही, त्यांच्याशी बोलायलाच हवंय, कारण ते ग्रांटेड धरतायत आपल्याला. एक मिनिट. हाऊस हेल्पशी तुम्ही दोघांनी बोलायची काही गरज नाहीये. घरचा मॅटर आहे. आई आहे ना, आई विल लुक इन टू इट. तुम्हा दोघांचं काय? आणि मुळात आम्हाला कळत नाही तुम्ही कोणालाही न सांगता मार्केटला का गेलात. हे सगळं झालं होतं म्हणजे तुम्हाला जे काही वाटत होतं, यू शुड हॅव जस्ट टोल्ड संजय. त्यांनी मॅनेज केलं असतं सगळं. मामा काम डाऊन, आता आणलंय ना सामान. बाय द वे, तुम्ही ऑफिसमध्ये जाणार होतात ना, काहीतरी मीटिंग होती तुमची महत्वाची. हा ते नाही, हे सगळं असं झालं म्हटल्यावर आम्हाला वाटलं की आराध्या बिचारी एकटी आहे तर शी विल नीड हेल्प, म्हणून मग आम्ही मीटिंग ऑनलाईनच केली. सो स्वीट ऑफ यू. श्रेयस, मी हे सामान वहिनीला देऊन येतो, गुरुजी पण येतील इतक्यात. ओके, चल आपण जाऊया. आलोच मग. शेवटी एवढं होऊ नये श्रेयस, तुझाच विचार करतोय, पण म्हणून खुश होण्याची गरज नाही आराध्या. आम्ही तुला खुश व्हायची एकही संधी देणार नाही आहोत. तू फक्त रडायचं. हसणार आम्ही. डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. अहो चला. चल. गुरुजी आले का? हो हो, आलेत ना, मगाशीच आलेत. पूजेची मांडामांड सुरू केली त्यांनी. ओके ओके ओके. गर्ल्स, हा कमॉन कमॉन, फास्ट फास्ट. आम्ही का या 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 झालं का तुम्ही तयार? या या. नाही सॉरी. हा आई तू इकडे. एक्सक्यूज मी, हा आमचा हार तुमच्याकडे कसा आला? हा तुमचा हार आहे? हो हो, आमचा एक्सक्लुझिव्ह खानदानी ज्वेलरी आहे आमची. तुमच्या गळ्यात कसं काय हार? अक्षय श्रेयस बघताय ना, या बाईंच्या गळ्यात आमचा हार आहे. हा तुमचा कसा असेल? अहो, आमचा हार आमच्या लक्षात येणार नाही का? आई तुला आठवते तुझ्या बांगड्या त्यांच्या हातात होत्या, तू आराध्याला दिलेला ग. आपण त्यांना विचारलं पण, तर त्यावर काहीतरी उत्तर देऊन त्यांनी विषय बदलला. आराध्या तू पण होतीस ना? नाही हो, तुमचा काहीतरी गैरसमज झाला. त्या दिवशी पण तुम्ही असंच काहीतरी म्हणालात, गैरसमज होतोय म्हणून. मुळात आम्हाला कळतच नाहीये की आमच्याकडे असलेली ज्वेलरी तुमच्याकडे कशी काय येते. यशोधरा, काय चाललंय तुझं? घरात पूजा आहे याचं तरी भान ठेव जरा. एक मिनिट अरविंद, तू मध्ये बोलू नकोस. हा, अरे यांचे खाण्यापिण्याचे वांदे, यांना राहायला घर नाही, मग यांच्याकडे इतके महागडे दागिने येतात कुठून? अरविंद, यशोधराच्या बोलण्याचं मी समर्थन करत नाहीये, पण माझ्यासारख्याच बांगड्या यांच्या हातात पाहिल्या होत्या मी, आणि आता हा गळ्यातला दागिना. एक्झॅक्टली. आई, हा योगायोग असू शकतो ना. अहो, एवढे दागिने यांच्याकडे येणार कुठून? अरे अरविंद, आम्हाला पण तेच जाणून घ्यायचंय, या गरीब माणसांकडे एवढे महागडे दागिने येतातच कुठून? काय
आमचा हार तुमच्याकडे कसा आला? नाही हो, मला खरंच माहिती नाही हा हार तुमचा आहे. हा मला आराध्याने दिला. एक मिनिट, आमच्या सुनबाईंचं नाव घेऊ नका. तिचा काय संबंध? हा, ती का देईल? नाही हो, माझ्यावर विश्वास ठेवा. हा हार मला आराध्यानेच दिलाय. व्हॉट आर यू सेइंग? अहो, ती आराध्याने दिलाय? एक मिनिट, आराध्या डार्लिंग, ऐकलंस तू या बाई काय म्हणतात? ये इकडे. त्यांचं म्हणणं आहे की हा हार तू त्यांना दिला. आता ती कसा देणार तुम्हाला जर मीच तिला हार दिलेला नाहीये? एम आय राईट? शी इज लाइंग, राईट? हा हार तू दिलास का? दिलास का? नाही दिलास ना त्यांना हार? आराध्या, नाही दिलास ना तू? नाही दिलास ना? अगं बोल ना. नाही ना दिलास? नाही ना दिलास? दिला मी. सॉरी सॉरी, आम्हाला ऐकून आलं. पुन्हा एकदा सांग, काय दिलास? नाही दिलास? नाही, मी नाही दिला. सी, शी इज अ लायर. माय गॉड, अहो किती खोटं बोलता तुम्ही. यु नो व्हॉट आई, आम्हाला तर वाटतं त्या दिवशी तुझ्या बांगड्यांच्या बाबतीत सुद्धा या बाई खोटंच बोलल्या. नाही हो, मी कशासाठी खोटं बोलू? सोनं पैसा कुणाला नकोय? आता खरं खरं सांगाल, आमचा हार कसा आला तुमच्याकडे? हा, चोरी केलीत ना? ज्या घराने तुम्हाला आश्रय दिला त्याच घरात चोरी करताना लाज नाही वाटली तुम्हाला? नाही हो, मी चोर नाहीये. मला नका चोर म्हणून, माझ्यावर विश्वास ठेवा. हो का? मग हा हार तुमच्याकडे कसा आला हो? याला पाय फुटले का उडत आला? गॉड, आई पाहिलंस ना, म्हणून आम्ही तुला सांगत होतो या अशा डाऊन मार्केट लोकांना घरात घेऊ नकोस म्हणून. अगं एवढा पैसा बघितला की कोणाचंही डोकं भरकटू शकतं, आणि हे तर रस्त्यावर राहणार आहे. मम्मा प्लीज, आपण त्यांना त्यांची बाजू मांडण्याची तरी संधी देऊया. त्यांचं काय म्हणणं आहे ते तरी ऐकून घेऊया. श्रेयस, त्याने काय होणार आहे? आता तू बघितलं नाहीस, त्यांना विचारल्यावर दादांत खोटं बोलल्या. त्या तुझ्या बायकोचं नाव घेतलं. त्यांचं म्हणणं आहे की आराध्याने हार दिला. मम्मा तरी पण एकदा ऐकून तरी. श्रेयस, तू खूप साधा आहेस. ही अशी शातीर माणसं असतात ना, त्यांची ओळख नाही तुला. तू काय केलंस? तुला दया आली, तू या रस्त्यावरच्या माणसांना उचलून आपल्या घरी आणलंस, त्यांना आश्रय दिला, आणि त्यांनी काय केलं? आपल्याच घरात चोरी केली. नाही हो, मी चोर नाहीये हो. खरं सांगते, मी हा हार चोरला नाहीये. हा मला आराध्याने दिला. आशाताई, मला खरं खरं सांगा, हे दागिने तुमच्याकडे कसे आले? आई, तुम्ही सुद्धा? अरविंद, मी आरोप करत नाहीये, त्यांना विचारते. तुम्ही खरंच दागिने घेतले असाल तर तसं सांगा. आमच्यापैकी कुणी काही बोलणार नाही. तुमची पहिली चूक म्हणून आम्ही माफ करू, पण माझ्याशी खोटं बोललेलं मला चालणार नाही. आजी, अहो तुम्ही मला माझ्या आईसारखे आहात हो. तुमची शपथ, देवा शपथ, मी सांगते, मी चोरी केली नाही हो. नम्रताने येऊन मला ते दागिने दिले. नम्रता? आणि मला म्हणाली आराध्याने तिला दिले आणि सांगितलं की मी ते पूजेच्या वेळी घालावेत, म्हणून मी ते दागिने घातले. माझ्यावर खरंच विश्वास ठेवा. माय गॉड, किती खोटं बोलणार तुम्ही. आधी तुम्ही आराध्याचं नाव घेतलं, तिला अडकवता नाही आलं तर आता नम्रताचं नाव घेताय. अहो किती खोटं बोलणार आहात तुम्ही. आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्ही वाटेल ते बोलाल आणि आम्ही ऐकून घेऊ? नाही, ही अशी माफी मागायची नाटकं केली तर आमची आई माफ करेल, आम्ही नाही. आता तुम्ही खरं बोलताय की नाही? तुम्ही असं खरं बोलणार नाहीच. आम्ही एक काम करतो, पोलिसांनाच बोलवतो. मम्मा, मला वाटतं आपण असं टोकाचं काही करायला नको. घरात पूजा आहे, शुभ कार्य आहे, त्यात सगळं हे. अरे श्रेयस, पण या बाईंना असं सोडून द्यायचं आपण? आपल्याला खरं खोटं करायचं आहे ना. मग आता इथेच काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकू. काकू, तुम्हाला हे दागिने कोणी दिले म्हणताय? नम्रताने.
अक्षय, नम्रता, नम्रता, लवकरात लवकर हॉलमध्ये ये. देवा, हा सगळा काय तमाशा आहे? आईला असं आरोपीच्या पिंजऱ्यात पाहावत नाहीये. प्लीज काहीतरी कर. आई निर्दोष आहे हे सिद्ध कर प्लीज. नम्रता, इकडे इकडे. या बाईंच्या गळ्यात जो हार आहे तो तू कधी पाहिलायस? नाही, मी तर पहिल्यांदाच पाहते ही ज्वेलरी. रिअली? अगं पण ह्या तर म्हणतायत की यांच्या गळ्यात जो हार आहे तो तू त्यांना दिलास. मी का यांना हे दागिने देऊ? माझ्या पोटात दुखत होतं त्यामुळे मी रूमच्या बाहेरच नाही पडले, मी झोपूनच होते. त्यामुळे त्यांनाही दागिने देण्याची वेळच नाही आली. अगं अगं असं कसं? मी तुला म्हणाले सुद्धा की एवढे सगळे दागिने कशाला, मला नकोत म्हणून. हो काय बोलताय मॅडम? हे बघा, तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहात, पण म्हणून मला का खोटं बोलायला लावताय? मी ना रूमच्या बाहेर आले आणि ना तुम्हाला हे दागिने दिले. तुम्हाला एक सांगू का, मी या घरात नोकर म्हणून नाही, या सगळ्यांच्या फॅमिलीचीच एक मेंबर म्हणून काम करते. आणि या सगळ्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही असं खोटं बोलून माझी नोकरी का घालवताय? हे बघा यशोधराबाई, आजी माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमच्या पाया पडते हो. ही आली होती माझ्या खोलीत, ही साफ खोटं बोलते. आता हिनीच मला दागिने दिले. बस, आता आणखीन किती खोटं बोलणार आहात तुम्ही? चोरी करतावर खोटं बोलता? माझ्यावर विश्वास ठेवा हो, मी खरंच सांगतेय, मी नाही चोरले तुमचे दागिने. काकू प्लीज प्लीज तुम्ही रडू नका. मामा मामा प्लीज काम डाऊन. आणि तसंही अजून तुम्ही चोरी केली आहे हे सिद्ध झालेलं नाहीये. नम्रता, तुझं म्हणणं बरोबर आहे. तू यांच्या आधी या घरात आली आहेस, पण म्हणून तू खरं बोलतेयस आणि हे खोटं बोलतायत हे सिद्ध होत नाही. त्यामुळे आता खरं काय आहे ते मला सांग. श्रेयस सर, मी खरंच सांगतेय, माझ्या पोटात दुखत होतं त्यामुळे मी रूमच्या बाहेर पडलेच नाहीये. मग यांना हे दागिने देण्याचा प्रश्नच येत नाही. ऍब्सोल्युटली नाही, खरं बोलते. श्रेयस, अरे तू तिला काय विचारतो? आम्हाला विचार ना, आम्हाला माहितीये. खरंच तिची तब्येत बरी नाही. आय मीन दिवसभर ती तिच्या रूम मध्येच होती. आणि आम्हाला विचारशील तर आम्हाला खात्री आहे यांनीच चोरी केली आहे. ही माणसं आपल्याला मिसलीड करतायत श्रेयस. आई, तू काय म्हणत होतीस? हे जे पाहुणे आहेत हे आपल्या घरासाठी शुभ आहेत. जोपर्यंत ही माणसं इथे आहेत या घरावर कुठलंही संकट येणार नाही. बट लेट मी टेल यू, ही दोन माणसं आहेत ना, हीच मोठं संकट आहे या घरावर. का केलं असेल तुम्ही असं? का चोरी केली तुम्ही? अहो, इतका शुभ दिवस आज, या दिवशी तुम्ही अशी अशुभ गोष्ट का केली आमच्या घरात? आणि मला ना खरंच एक कळत नाहीये, चोरी केली तर केली, वर दागिना घालून आमच्या समोर काय मिरवताय? वेड्या आहात का तुम्ही? आमचा दागिना आम्हाला नाही ओळखता येणार? करेक्ट आहे मामा. यांनी जर हे दागिने चोरले असते तर हे तुमच्या समोर, रादर आपल्या सगळ्यांसमोर आल्याच नसत्या. आणि हाच पुरावा आहे यांचं निर्दोषत्व सिद्ध करण्याचा. मला माहितीये यांनी चोरी केली नाहीये. अगं, एवढी अक्कल यांना असती तर इथे चोरीच केली नसती यांनी. नाव दॅट यू आर सेइंग इट, आम्हाला तर वाटतं मुद्दाम करतायत. त्या दिवशी जेव्हा बांगड्यांचा विषय झाला तेव्हा सुद्धा असंच झालं. आपण सगळे म्हणालो की जुने दागिने, सेम डिझाईन्स, आणि विषय संपवला. यावेळी त्यांना असंच वाटलं असणार की तसंच होईल, राईट? कुठलाही पाहुणा निराश होऊन चिडून गेलेला नाहीये आणि तुम्ही जाणार नाही आहात.
हे बघ यशोधरा, तुझा फक्त संशय आहे त्यांच्यावर, पण त्यांनीच चोरी केली आहे हे अजूनही सिद्ध झालेलं नाहीये. काही बोलू नको सर्वी. आम्हाला संशय नाही, आम्हाला खात्री आहे यांनीच चोरी केली आहे. पण यशोधरा, तुला एवढी खात्री का वाटते की ह्यानेच चोरी केली आहे म्हणून? त्यांना चोरी करताना तू प्रत्यक्ष पाहिलंयस का? नाही ना. अक्षय, श्रेयस, आई, मला काहीतरी गडबड वाटते या सगळ्या गोष्टींमध्ये. बाबा मलाही असंच वाटतंय आणि मुळात नम्रताच्या पोटात दुखत होतं यावर माझा विश्वासच नाहीये. सॉरी, बट नम्रताला बरं वाटत नव्हतं म्हणून मी तिच्या खोलीत तिला बघायला गेले होते. बट मला असं वाटलं नाही की तिच्या पोटात दुखतंय किंवा तिला त्रास होतोय. ती खूप आरामात बसली होती. डॅडचा संशय जर खरा असेल तर आपल्याला आता गप्प बसून चालणार नाही. म्हणजे नक्की काय करणार आहेस तू? नम्रताच्या रूमची चेकिंग. तिथे काहीतरी पुरावा सापडेलच. कशाला? आणि तिकडे काही सापडून काय होणार आहे? ममा, पुरावा सापडला तर हे सिद्ध होईल की चोरी हिने केली आहे. आणि जर नाही सापडला तर असं असेल तर तुम्ही आमच्याही खोलीची झडती घेऊ शकता. आणखीन दागिने लपवले असतील तर तेही सापडतील. काही मला तुमचं हे म्हणणं अजिबात पटत नाहीये. का? नाही, आणि मलाही खात्री आहे तुम्ही काहीही चुकीचं केलेलं नाहीये. त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. नाही, आम्हाला वाटतं यांच्या रूमची पण चेकिंग व्हायला पाहिजे. आम्हाला पण बघायचंय ना यांच्या रूम मध्ये एका मागोमागे आमच्यासारखे दागिने येतातच कुठून. यशोधरा, बस. अक्षय, सॉरी काका, सॉरी काकू. आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. मी हात जोडून तुमची माफी मागतो. चल. डॅड, त्यांच्या खोलीत काहीच मिळालं नाहीये. मला आधीच खात्री होती. आणि आता नम्रताची रूम सुद्धा चेक करायला हवी. काय यशोधरा? या ऑफकोर्स, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. चला, मी पण येतो. चल चल. काय झडती घ्यायची ती घ्या, तुमच्या हाती काहीही लागणार नाहीये. आत काही नाही सापडलं. पाहिलं, हे कानातलं कुणाच्या रूम मध्ये सापडलं?
नम्रता, हे कानातलं तुझ्या रूम मध्ये कुठून आलं? मला नाही माहितीये कोणाचं आहे. म्हणजे हे कानातलं तुझ्या रूम मध्ये कुणीतरी मुद्दामून टाकलं असं तुला म्हणायचंय का नम्रता? म्हणजे एक गोष्ट क्लिअर आहे की ते दागिने सुद्धा नम्रताकडेच होते. नाही, मी खरंच सांगते, मला नाही माहिती. हे कोणीतरी मुद्दाम. नम्रता, बोल ना, आता का गप्प आहेस? हे तेच दागिने आहेत ना जे तू चोरले होतेस? हेच दागिने नेऊन तू काकूंना दिले होतेस ना? हे कानातलं तुझ्या दागिन्यांमध्ये कसं आलं? नम्रता, मी तुझ्याशी बोलते, बोल. नाही, त्यांना दिलेल्या दागिन्यांमध्ये हे कानातलं नव्हतं. त्यांनी जेवढे दागिने घातले तेवढेच होते. म्हणजे आशाताई म्हणत होत्या ते खरं आहे, हे सगळे दागिने तूच त्यांना दिलीस. नम्रता, तू खोटं बोललीस, चोरी तू केलीस, बरोबर ना? बाबा, आता ही काहीच बोलणार नाही, कारण हिच्याकडे बोलायला काहीच नाही. हो, पण काय? पण माझ्याकडे खूप काही आहे सांगण्यासारखं. म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला? हिने हे दागिने काकूंना दिल्यानंतर मधल्या काळात काय घडलं हे तुम्हा कुणालाही माहिती नाहीये. हिने दागिने नेऊन दिले आणि काकूंना सुद्धा संशय आला. त्यांनी विचारलं सुद्धा की आराध्याने हे दागिने माझ्यासाठी का पाठवलेत. त्यावर हिला सुचलं, वाटलं ते उत्तर हिने दिलं, पण काकूंचं त्यावर काही समाधान झालं नाही. म्हणून त्या शहानिशा करून घ्यायला माझ्याकडे आल्या. हो नम्रता, तुला वाटलं असेल की ह्या माझ्याकडे काही विचारायला येणार नाही, काही बोलायला येणार नाही, कारण ममांनी त्यांना तसे इन्स्ट्रक्शन्स दिले होते ना की पूजेच्या कुठल्याही कामात तुम्ही लुडबुडू करायची नाही, कुठली मदत करायची नाही. पण नम्रता, प्रामाणिकपणा हा माणसाचा असा गुण असतो जो आपल्याला संकटात टाकतो सुद्धा आणि वाचवतो सुद्धा. अगं, पण मग तू तेव्हाच काकूंना सांगितलं का नाहीस की ते दागिने तू पाठवले नाहीयेस, घालू नका म्हणून? बरोबर आहे श्रेयस तुझं, पण ज्यावेळी हिने हे दागिने ह्यांना नेऊन दिलेत त्यावेळी ह्यांना गडबड वाटली, म्हणूनच या माझ्याकडे विचारायला आल्या ना. आणि मलाही प्रश्न पडला की हे दागिने हिच्याकडे आले कसे. ह्याचाच अर्थ ममाच्या दागिन्यांची चोरी हिनेच केली. पण मला जर हिला चोर म्हणून सिद्ध करायचंय तर त्यासाठी माझ्याकडे पुरावा हवा ना. मी असंच येऊन जर तुम्हा सगळ्यांना सांगितलं असतं तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला असता का? आणि म्हणूनच मी काकूंना सांगितलं की तुम्ही हे दागिने घाला. नम्रतावर मला सुरुवातीपासूनच संशय होता. ज्यावेळी बाबांच्या गोळ्या चेंज झाल्या, त्यांना त्रास झाला, त्यावेळी मला वाटलं की हे काम त्याचंच आहे जी व्यक्ती ममा बाबांच्या रूममध्ये सतत ये जा करत असते आणि ज्या व्यक्तीवर कुणालाही संशय येणार नाही. काय? राईट. जेव्हा श्रेयसला शॉक लागला होता तेव्हाही तू तुझा संशय बोलून दाखवला होतास. हो बरोबर आहे, पण ममांचा माझ्यापेक्षा जास्त नम्रतावर विश्वास आहे. त्यामुळे मला सगळं कळत असतानाही मी काही करू शकत नव्हते. पण यावेळी मी ठरवलं, श्रेयस आणि बाबा थोडक्यात वाचले, पण घरात इतर कुणालाही त्रास होता कामा नये, म्हणून हिला एक्सपोज करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच मीच मुद्दाम माझं एक वेगळं कानातलं हिच्या रूम मध्ये टाकलं होतं. हिच्याकडून खरं वदवून घेण्यासाठी.
माय गॉड, म्हणजे ही आपल्याच घरात राहून आपल्यापैकी एकेकाला टार्गेट करत होती. का वागलीस नम्रता असं? आमच्यापैकी कोण काय वाईट वागलं होतं तुझ्याशी? कारण ममा नेहमी म्हणतात आपल्या घराचं वाईट व्हावं असं कुणाला तरी सतत वाटत असतं, म्हणून कोणीतरी हे कारस्थानं करतंय. ममा, तुमचं म्हणणं खरं ठरलंय. कुणीतरी नम्रताला आपल्या घरात प्लांट केलंय. आय थिंक तुमच्या बिझनेस मधला किंवा पर्सनल लाईफ मधला कोणीतरी मोठा शत्रू असणार, ज्याला तुमचं चांगलं झालेलं बघवत नाही. आणि तुम्हाला तर माहिती आहे, नम्रता सारख्या मुलींना पैशांचं आमिष दाखवून सहज विकत घेता येतं. आय नो, तुम्हाला सुद्धा असंच वाटत असेल, राईट? हो आराध्या, पैसे देऊन कुणाचं इमान प्रामाणिकपणा सहज विकत घेता येतो. काय ग नम्रता, यशोधरा जेलमध्ये होती तेव्हा तिच्यासाठी उपवास केलेस, माझी काळजी घेत होतीस. हे सगळं नाटक होतं ना? हं? आमचं मन जिंकण्यासाठी करत होतीस हे सगळं? नाही नाही आजी, मन जिंकण्यासाठी नाही, तिचा पुढचा प्लॅन कोणाला कळू नये म्हणून. कारण इमोशनल अटॅचमेंट झाली की सगळं सोपं होऊन जातं ना. आपण भावनेच्या भरात विश्वास ठेवतो आंधळेपणाने. आम्ही तुला या घरातला सदस्य मानलं ग, अशी केलीस आमच्या उपकाराची फेड. आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो, माझ्या डोळ्यासमोर सुद्धा राहू नकोस उभी. नशीब आज सगळं समजलं, नाहीतर काय काय केलं असतं हिने. मला घराबाहेर काढू नका प्लीज, मी पुन्हा असं करणार नाही. मला कामाची खूप गरज आहे, प्लीज मला घराबाहेर काढू नका. आराध्या, हिला सांग मला हिच्याशी एकही शब्द बोलायचा नाही. चालते हो इथून. ज्याने कोणी तुला या घरात पाठवलंय ना, त्यांच्याकडेच जाऊन काम कर. नाही आजी, मी खरं सांगते, मला इथे कोणीही पाठवलेलं नाहीये. मला कामाची गरज आहे, मला काढू नका. मी पुन्हा असं नाही. नम्रता, झाला तेवढा तमाशा खूप झाला, आम्हाला अजून काही ऐकायचं नाहीये. आराध्या, इशिता, हिला आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर काढा. मला कामावरून काढू नका प्लीज. मला एक संधी द्या, मी सगळं खरं सांगते. तुला एक संधी हवी आहे ना? चल दिली. आत्ता मला खरं खरं सांग,